मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हा जो 12वीचा पेपर आहे, नुकताच जी 12वीची परीक्षा झालेली आहे फेब्रुवारी 2024, त्यामध्ये आलेला एक प्रॉब्लेम आहे. ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा, प्रॉब्लेम सेक्शन सी मध्ये आहे आणि सेक्शन सी जो आहे, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे 8 क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. त्याला 24 मार्क्स आहेत, म्हणजेच एका क्वेश्चनला 3 मार्क्स आहेत. म्हणजेच हे जे प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमचं जे वेटेज आहे पेपरमध्ये ते 3 मार्क्स आहे. आणि प्रॉब्लेम फार सिम्पल आहे. एवढ्यासाठीच पेपरमधले प्रॉब्लेम घेतो आहे की वारंवार तेच ते प्रॉब्लेम बरेचदा येतात पेपरमध्ये. त्यामुळे आपण पेपरमधले जर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केली तर पुढला जो पेपर येणारा पेपर आहे तो निश्चितच त्यामध्ये आपला फायदा होणार आहे. तर बघा, क्वेश्चन नंबर 17 याच्यामध्ये दिलेला आहे आणि हा क्वेश्चन नंबर 17 जर बघितलं तुम्ही तर इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट cos A अपॉन A प्लस cos B अपॉन B प्लस cos C अपॉन C इज इक्वल्स टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर अपॉन टॉईस ABC, असा 3 मार्काचा म्हणजे 3 मार्क्सचा आलेला हा क्वेश्चन्स आहे. बघा, हा क्वेश्चन्स मी इथं बोर्डवर लिहितो आहे, याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. हा क्वेश्चन्स असा आहे, इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट cos A अपॉन A प्लस cos B अपॉन B प्लस cos C अपॉन C इज इक्वल्स टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर अपॉन 2ABC. बघा, अशा प्रकारचं हे एक सिंपल प्रॉब्लेम आहे. आणि हे जे प्रॉब्लेम आहे हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनवरचं आहे मित्रहो. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन नावाचं मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमध्ये 12थला जे बुक्स आहे मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट, त्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन नावाचं चॅप्टर आहे, त्याच्यामधलं आलेलं प्रॉब्लेम आहे. आणि फार सिंपल प्रॉब्लेम आहे. बघा, कारण तुम्ही प्रॉब्लेम बघितलं की त्याचं डिसिजन तुम्हाला घेता आलं पाहिजे, म्हणजे जजमेंट घेता आलं पाहिजे आपल्याला की हे जे प्रॉब्लेम आहे हे कुठल्या मेथडमध्ये बसते आहे, इथं आपल्याला काय यूज करावं लागेल, म्हणजे आपलं नॉलेज इथं आपल्याला यूज करायचं आहे, अगोदर जे तुम्ही नॉलेज घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण 3 रूल प्रूव्ह केलेले आहेत. कोसाईन रूल म्हणतो आपण त्याला, कोसाईन रूल फॉर A, कोसाईन रूल फॉर B अँड कोसाईन रूल फॉर C. मग तुम्हाला इथं cos A दिसते, cos B दिसते आणि cos C दिसतो आहे. म्हणजे त्याची आपल्याला लेफ्ट हँड साईड घ्यायची आहे आणि लेफ्ट हँड साईड घेऊन त्याच्यामध्ये कोसाईन रूल वापरायचे आहेत आणि राईट हँड साईड आणायची आहे. इतकं सिम्पल प्रॉब्लेम आहे. आणि हे डिसिजन ज्या विद्यार्थ्याला घेता येईल मित्र, त्यालाच हे प्रॉब्लेम सॉल्व करता येते, अन्यथा अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाहीत. आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला 1 नंबर आपली प्रॅक्टिस असायला पाहिजे, 2 नंबर आपलं डिटेल्स नॉलेज त्या युनिटचं असलं पाहिजे आपल्याकडे, आणि 3 नंबर त्यानंतर आपल्याकडे डिसिजन पॉवर असलं पाहिजे. या 3 गोष्टी ज्या विद्यार्थ्याकडे आहे ना, तो विद्यार्थी कुठलाही प्रॉब्लेम आहे मॅथमॅटिक्समधलं सॉल्व करते आहे. आणि ज्याला मॅथमॅटिक्स येतो त्याला फिजिक्स येतो मग नंतर, आणि त्याला फिजिकल केमिस्ट्री पण येते आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे मॅथमॅटिक्स आपलं चांगलं असणं फार गरजेचं आहे. मॅथमॅटिक्सचा स्टडी आपला चांगला असला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा, आता याचं सोल्युशन्स आपल्याला घ्यायचं आहे, कारण LHS इज इक्वल्स टू RHS दाखवायचं आहे आपल्याला. सो फर्स्ट वे राईट हिअर लेफ्ट हँड साईड मी याची LHS लिहितो आहे. LHS इथं आहे cos A अपॉन A प्लस cos B अपॉन B प्लस cos C upon C. Here A, B, C are capitals and here A, B, C are small. So here A, B, C are angle and here A, B, C are the side of the triangle. Remember this. So by using the cosine rule, by now that the cosine rule for angle A, since cos A is equals to B square plus C square minus A square upon 2BC. This is the cosine rule for angle A. We already proved this cosine rule in 12th standard in the chapter, and name of the chapter is
trigonometric function. Next, we use here the cosine rule for angle B, and cosine rule for B is equals to here c square plus a square minus b square upon twice AC. This is the cosine rule for angle B. And third cosine rule for angle C, again we know that the third cosine rule for angle C is equals to a square plus b square minus c square upon twice AB. And we use this rule, and then we solve this left hand side, we get the right hand side. We use these three rules. First rule, cosine rule for angle A. Second, cosine rule for angle B, and cosine rule for angle C. Again we repeat this. Cosine rule for angle A, b square plus c square minus a square upon 2bc. Cosine rule for angle B, c square plus a square minus b square upon twice AC. And cosine rule for angle C, that is a square plus b square minus c square upon twice AB. We already proved this rule in trigonometric function. Then here this LHS becomes, that is the left hand side is equals to, therefore LHS which is equals to, that is the left hand side is equals to, first we write here cosine rule for angle A. So we write here cosine rule for angle A, that is b square plus c square minus a square upon this 2bc upon this a as it is, upon a as it is. We put here cosine rule for angle A, b square plus c square minus a square upon 2bc upon a, plus here plus, next we write here the cosine rule for angle B, and we write here the cosine rule for angle B, c square plus a square minus b square upon 2AC. So we write c square plus a square minus b square upon twice AC upon, we write this b as it is, plus last we write here the cos C, and cos C, that is the cosine rule for angle C, a square plus b square minus c square upon twice AB. So write here a square plus b square minus c square upon twice AB upon this C as it is. In this way we write here cos A, cos B and cos C. Then we simplify this. After simplifications we get the RHS, that is a square plus b square plus c square upon twice ABC. So we write here therefore left hand side LHS is equals to this numerator as it is, that is b square plus c square minus a square upon, we multiply here the denominator 2bc into a, 2abc. Then here plus again this numerator as it is, that is c square plus a square minus b square upon, multiply the denominator 2abc. This is the multiplications of denominator 2abc, plus again here this a square plus b square minus c square as it is. Then we multiply here the denominator, and multiplication is 2ab into c, so write here c. That is here in this step we solve only the denominator. In the next step left hand side is equals to, then here we observe the denominator here 2abc, 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 that is here the denominator are equal. And now that if the denominator are equal, then we directly add the numerator. जेव्हा याचे denominator equal असतात मित्र हो, तेव्हा numerators आपण direct addition करायचं. So we write here the denominator, that is 2abc, here denominator as it is. Then we add here the numerator directly, and b square plus c square minus a square
प्लस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. Here we add the numerator directly. Therefore LHS, that is the left hand side, therefore LHS is equals to, then here one b square get cancel, this is positive, this is negative, then b square get cancel. Next here this positive c square, negative c square cancel. Next here minus a square plus a square get cancel. Therefore here a square plus b square plus c square are the remaining terms in the numerator. Again a square plus b square plus c square are the remaining terms in the numerator. So we write here a square plus b square, this a square plus b square plus c square upon 2abc upon 2abc, and this is our RHS. See here, this is our RHS. Therefore here LHS, which is equals to RHS, and in this way we solve the problem on trigonometric function for 3 marks. मित्रों सेक्शन सी मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे आणि एवढंच मॅथमॅटिक्समध्ये जे स्कोरिंग आहे ना ते कुठल्याच विषयामध्ये मिळत नाही. बघा तुम्हाला फार झालं आहे त्याच्यामध्ये एवढं नॉलेज पाहिजे, याला 1 मार्क्स दिला जातो. इथं तुम्हाला ह्याच्यात पुटअप केलं की इथं तुम्हाला 2nd मार्क्स मिळतो आणि फायनल आन्सर आणलं की तुम्हाला 3rd मार्क्स मिळतो. एवढं सिम्पल प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला जर कोसाइन रूल माहीत असले तर हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायला फारसं काही असं जड जात नाही आहे. सो मॅथमॅटिक्स इज व्हेरी सिम्पल सब्जेक्ट. याची मनामध्ये भीती बाळगू नका. फार सिम्पल विषय आहे. थोडेसे तुमचे काय असते तुम्हाला नॉलेज पाहिजे. फॉर्म्युले वगैरे तुम्हाला जर माहीत असले तर तुम्ही याच्यावरचे कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. याच्यामध्ये फार काही असं कठीण नाही. तर ठीक आहे, मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा जो माझा व्हिडिओ आहे मॅथमॅटिक्सचा वर्ग 12 मधला जो आपण पेपर आहे त्या पेपरमधलं प्रॉब्लेम्स घेतलेलं आहे ते प्रॉब्लेम इथं आपण सॉल्व केलेलं आहे. ते समजलं असेल आपल्याला. जे विद्यार्थी 11वीचे असतील, जे सध्या 12वीमध्ये आहेत, दोघांनी याचा स्टडी करणं फार गरजेचं आहे. कारण वेळेवर स्टडी होत नसतो. सुरुवातीपासूनच आपल्याला स्टडी करावा लागतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओमधनं आपला फायदा होतो तर जरूर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला काय होईल, नोटिफिकेशनच्याद्वारे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळतील आणि तुम्हाला फार काही कुठं जायची गरज नाही. सर्व अभ्यास आपला घरीच होतो आणि घरी जो अभ्यास होतो ना, जी प्रॅक्टिस करतो ना आपण, तीच खरी प्रॅक्टिस आहे. कारण काय तर प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही जितकी मॅथमॅटिक्समध्ये, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये प्रॅक्टिस करसाल तेवढे तुम्ही परफेक्ट होऊन जाल, एवढं बाकी निश्चित आहे. तर ठीक आहे, मी आता इथंच थांबतो आहे. पुन्हा आपली भेट नंतरच्या मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.